पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देव न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ वेदांतपर आहे। हा ग्रंथ परमपूज्य आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। याच्या श्लोकाच्या संख्येमध्ये थोडाफार भेद वेगळ्या ठिकाणी आढळतो, परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या द्वारे आपण जेवढे श्लोक यामध्ये आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। वेदांत बोलणं, वेदांत ऐकणं आणि वेदांत पचनी पडणं यात फार फरक आहे। वेदांत बोलायला फार गोड आहे, ऐकायलाही गोड आहे, परंतु वास्तविक तो अंमलात आणायला फार अवघड आहे। साधारणपणे वेदांताकडे कोणी येत नाही, आले तरी ते भलत्याच मार्गाला जाण्याची शक्यता असते। शक्यतो वेदांतामध्ये होतं काय, एकतर गल्लीतला दिल्लीत म्हणजे मुक्त, किंवा मग तो वाया जातो म्हणजे नालायक होतो, वाह्यात होतो। म्हणजे वेदांतामध्ये एकतर घसरला तर तो विचित्र होण्याची शक्यता असते, नाहीतर घसरला तर धर्मशास्त्रात जाण्याची शक्यता असते। आणि धर्मशास्त्रात गेला काय आणि विचित्र झाला काय, दोन्ही सारखेच आहे। कारण धर्मशास्त्र हे सुद्धा पुनरावृत्तीतच टाकतं। स्वर्गाला गेलं तरी पुन्हा किडमोकडं व्हावं लागतं। मग देवादिकांचं शरीर जरी प्राप्त केलं तरी सुद्धा पुन्हा किड्याचं शरीर मिळणार आहे। म्हणजे एखादा आज जर इंद्र असेल तर उद्या किडा होईल, एखादा आज ब्रह्मदेव असेल तर उद्या किडा होईल, इतकी अधोगती होऊ शकते। त्यामुळे धर्मशास्त्र असो किंवा विचित्रपणा असू दे, दोन्ही वायाच गेलेले आहेत। म्हणून वेदांतामध्ये यावं की नाही असा प्रश्न येतो। नाही, यावं तर त्याशिवाय पर्यायच नाही। शेवटी सर्वांनाच जीवनमुक्ती ही साध्य करणेच आहे, सगळ्यांना विधेयमुक्ती साध्य करणेच आहे। म्हणजे जन्ममरणाचा फेरा संपवणे हे सर्वांना टार्गेट शेवटचं आहेच। त्याच्या आधीची मधली जे काही पदं आहेत, मधले जे काही साध्य करणं आहे, हे सगळं निरनिराळ्या अधिकारानुसार निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करता येतं। परंतु शेवटचं साधन आणि शेवटचा पद किंवा शेवटचा विषय म्हणजे वेदांत आहे। कारण वेद अंत म्हणजे ज्या ठिकाणी वेदाचा सगळ्यात शेवटचा भाग आहे त्याला म्हणतात वेद अंत म्हणजे वेदांत। तर आपण या ग्रंथाचा जो अभ्यास करतो हा ग्रंथ वेदांताचा ग्रंथ आहे। म्हणजे या ठिकाणी जे विषय आहेत हे सर्वात शेवटचे विषय आहेत, परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये सूक्ष्मदेहाचा सुद्धा अभ्यास आपल्याला दिसतो। म्हणजे मागील चिंतनामध्ये जो आपण अभ्यास केला तो सूक्ष्मदेहाचा अभ्यास दिसतो, त्याच्या आधी स्थूलदेहाचाही दिसतो, त्याच्या आधी स्थूलदेहाच्या बाहेर असलेल्या प्रपंचाचाही अभ्यास दिसतो। परंतु हा जो अभ्यास आहे हा एका विशिष्ट रीतीने मांडलेला आहे। त्यामुळे या अभ्यासामध्ये धर्मशास्त्र आहे असं कोणी समजू नये। पण तरी सुद्धा या अभ्यासामध्ये येणारे जे शब्द स्थूल आणि सूक्ष्म देहाशी संबंधित आहेत किंवा समष्टीने स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाशी संबंधित आहे, याचा सुद्धा अभ्यास आपण वेगवेगळ्या रीतीने आत्तापर्यंत करत आलेलो आहोत। मागील चिंतनामध्ये आपण सूक्ष्म देहाच्या म्हणजेच मनाच्या अनेक वृत्तींचा अभ्यास केलेला आहे। या अनेक वृत्तींमध्ये आपण मागच्या वेळेस जी प्रामुख्याने वृत्ती पाहिली होती ती म्हणजे भय, काम संकल्पो असा श्लोक तो आपण पाहिलेला आहे। त्यामध्ये जेवढे अनेक शब्द आले ते प्रतिनिधी म्हणून आपण त्या मनाचे पाहिलेले आहेत। वास्तविक तेवढेच मनामध्ये आहेत असं नाही, तर मनामध्ये असंख्य अनंत तरंग आहेत आणि ते सर्व या काही ठराविक शब्दानेच श्रीमद आद्य शंकराचार्यांनी मांडलेले आहेत। तेवढेच घेऊन बसू नये, तर त्याच्या पलीकडे असलेले अनेक शब्द अनेक वृत्ती ह्या मनाच्याच आहेत असं लक्षात घेणं त्या श्लोकातून गरजेचं आहे। कारण की मागील श्लोकामध्ये आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये इत्येवम असा शब्द जो आलेला आहे त्याच्यामुळे
इत्यादी असा अर्थ तयार होतो आणि त्याच्यातून आपल्याला अनेक यासारख्या वृत्ती असा अर्थ घेणं गरजेचं आहे. काम संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृतीतरे रिद्धिर्भी इत्येवम आदिन भासेकदा चितीही. म्हणजे या सर्व वृत्तींना भासमान करणारा किंवा प्रकाशन करणारा जो कोणी आहे तो किंवा ती म्हणजे चिती म्हणजे चिद आहे. असा अभ्यास आपण थोडक्यात जो केला मागे तो आतापर्यंत पाहिला. आता या 4थ्या श्लोकाच्या नंतरचा जो 5वा श्लोक आहे त्या श्लोकाकडे आपण जाणार आहोत. नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिम याती न क्षयम स्वयं विभात्य थान्यानी भासयत साधनम विना. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की नोदेती म्हणजे न आणि उदेती म्हणजे उदय होणे, त्याचा उदय होत नाही. नोदेती म्हणजे त्याचा उदय होत नाही. नास्त म्हणजे अस्त होत नाही. नास्तम इत्तेषा न वृद्धिम त्याची वृद्धी होत नाही. याती न क्षयम त्याचा क्षय होत नाही. स्वयं विभात्य तान्यानी तो स्वतः म्हणजे स्वयं म्हणजे स्वतः प्रकाशमान आहे. अधिक तो भासेदा साधनम विना तो कुठल्याही साधनाने प्रकाशित केला जात नाही. म्हणजे त्याला कोणी प्रकाशित करत नाही. त्याचा उदय होत नाही, त्याचा अस्त होत नाही, त्याची वृद्धी होत नाही, त्याचा क्षय होत नाही. तो स्वतः प्रकाशमान असून त्याला कोणीही प्रकाशमान करत नाही. एवढाच फक्त या ठिकाणी विषय आहे. आता मागे म्हणजे हा कोण असा प्रश्न येतो, तर मागील श्लोकामध्ये चिती हा शब्द जो आलेला आहे त्या चितीशी संबंधित हा श्लोक आहे. मागच्या श्लोकामध्ये आलेला चिद हा शब्द चिती किंवा चिद, कारण काही ठिकाणी चिद असा शब्द घेतला जातो आणि काही ठिकाणी चिती असा शब्द घेतला जातो. तर चिती हा जो शब्द आहे तो चिदत्व हा चैतन्याचा गुणधर्म दाखवतो. चिदत्व म्हणजे जाणतेपणा किंवा ज्ञान किंवा प्रकाश याला म्हणतात चिती किंवा चिद. या चितीचा किंवा या चिदचा जो प्रमुख धर्म या शब्दातून दिसतो तो म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच जाणीव, असा हा या चिती शब्दाचा अर्थ आहे. भासेकदा चितीही म्हणजे चितीकडून ते प्रकाशित केले जातात. कोण? काम संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती इतरे म्हणजे अधिक इतर जेवढे केवढे असतील तेवढे सगळे अधिक री धी धी हे सर्व कोणाकडून प्रकाशित केले जातात? भासेकदा चिती म्हणजे त्या चितीकडून ते प्रकाशित केले जातात. ती चिती आहे कुठे? ती कुठे माहित नाही अजून. परंतु या अंतःकरणाच्या सर्व वृत्तींना प्रकाशन करणारी ती चिती आहे असा मागच्या श्लोकाचा अभ्यास आहे. अंतःकरणाच्या सर्व वृत्तींना प्रकाशन करणारी चिती आहे असं आपण म्हटलं आणि पाठ केलं आणि लक्षात ठेवलं की अंतःकरणाच्या सर्व वृत्तींना प्रकाशन करणारी चिती आहे म्हणजे आपलं काम झालं असं नाही. तर तो साक्षात अनुभव आला पाहिजे किंवा तसं आपल्या आचरणात पाहिजे. जर ती चिती या सर्व वृत्तींना प्रकाशन करते तर त्या वृत्ती, ती चिती आणि आपण यापैकी तिघांपैकी आपण जे आहोत ते चिती आहोत का आपण हे जे ती वृत्ती आहोत का आपण अजून भलतेच कोणीतरी आहोत याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी तो अभ्यास अजून आलेला नाही. या ठिकाणी फक्त एवढाच अभ्यास आहे की अंतःकरणाच्या या वृत्ती किंवा मनाच्या या वृत्ती, वास्तविक मन ही वृत्तीच आहे परंतु वेगळ्या ठिकाणी वेगळ्या रीतीने बोलण्याची पद्धत आहे. म्हणून मनाची वृत्ती म्हणा, अंतःकरणाची वृत्ती म्हणा, मन ही वृत्ती म्हणा, काही म्हटलं तरी त्याने काही एवढा फरक पडत नाही. कारण एखादा हट्ट धरून बसू शकतो, नाही मन ही एक वृत्तीच आहे मग मनाची वृत्ती असं म्हणायचं काय कारण आहे परत, तर त्याने काही फरक पडत नाही. ती बोलण्याच्या पद्धतीमध्ये, जसं व्यवहारामध्ये सुद्धा बोलण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीने आपण बोलत असतो, मग त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो नाही का. व्यवहारामध्ये सुद्धा बोलताना आपण वेगळंच काहीतरी बोलतो. शर्ट अंगात घातला, आता अंगात शर्ट घालता येत नाही हे आपल्याला माहित आहे, शर्टात आपण अंग घालतो, हे जसं आहे तसंच बोलताना काही उलटं पुलटं जरी झालं तर त्यातला भावार्थ जो असतो तो महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे एखादा मनाची वृत्ती जर असं कोणी म्हणत असेल तरी सुद्धा मन ही एक वृत्ती आहे, त्याने लक्षात घेतलंच पाहिजे. अंतःकरणाच्या वृत्ती म्हटल्यानंतर अंतःकरण हे सुद्धा एक वृत्ती स्वरूपच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, किंवा वृत्तीलाच अंतःकरण असं म्हणतात.
आणि वेगळ्या प्रकारच्या त्या असतात. त्याचे प्रकार असंख्य आहेत. त्यातले काही प्रकार आपण मागील चिंतनामध्ये अभ्यासलेले आहेत. पण तरी सुद्धा गरजेप्रमाणे त्या वेळेस तसा अभ्यास आपला व्हायला पाहिजे. वृत्ती, चिती आणि आपण एक का भिन्न हे माहीत नाही. त्याच्या आधी सुरुवातीला जे श्लोकांचा आपण अभ्यास करत आलो त्याप्रमाणे रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी असा आपण अभ्यास केलेला आहे. दृश्याधिवृत्तया, धिवृत्तया म्हणजे धी सह सर्व वृत्ती काय आहे त्या सर्वांना आपण साक्षी आहोत. आणि मागील 4थ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये मात्र त्या वृत्ती सांगितल्यात कुठल्या कुठल्या आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा, दया, अहंकार हे सगळं जे काही या वृत्तीच्या अंतर्गत येतं हे सर्व या सर्वांना प्रकाशन करणारी चिती आहे. या सर्वांना प्रकाश देणारी चिती आहे. चित त्यांना सर्वांना प्रकाश देतो. म्हणजे चितकडून त्या जाणल्या जातात. चितकडून जाणल्या जातात. मग ही चित काय आहे, ही चिती काय आहे, ती आपण आहोत काय. साधारणपणे जेव्हा एखादा साधक प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्न करताना त्याला असं लक्षात येतं की ती चिती आपण आहे. नाही, असं लक्षात येत नाही. त्याला असं लक्षात येतं की अरे आपण या सगळ्या वृत्तींना जाणतो म्हणजे आपण ती चिती असू. पण कदाचित त्या वृत्तींना जाणणारे जो कोणी असतो तो चित स्वरूप असेलच याची काही खात्री देता येत नाही. कारण वृत्तीला जाणणारा जो कोणी आहे, वृत्तीला जाणणारी जी कोणी चिती आहे ती चिती आणि आपण एकच आहोत का भिन्न आहोत हे कळणं अजून आपल्याला प्राप्त झालेलं नाही. हे कळलेलंच नाही. त्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. कारण भलत्याच कटल्या तरी पदार्थाला आपण स्वतःबद्दल अहमभाव धरून किंवा मीच तो आहे असं समजून या वृत्तींकडे जर आपण पाहू लागलो आणि या वृत्तीला आपण साक्षी झालो तर ती चिती म्हणजे आपण असं एखाद्याला वाटू शकतं. आणि कदाचित तो खरा चित स्वरूप असलेला जो कोणी आहे तो आणि ज्याला तुम्ही मी समजता तो कदाचित वेगळा आहे असं पण होऊ शकतं. याचा सूक्ष्म अभ्यास झाल्याशिवाय हे कधी लक्षात येणार नाही. या ग्रंथाच्या द्वारे आपण याचा बारकाईने अभ्यास करत चाललेलो आहोत आणि बारकाईने अभ्यास करणार आहोत. बऱ्याच दिवसाचा खंड पडल्यामुळे काही कारणांमुळे कदाचित आपल्याला मागचा अभ्यास आठवत नसेल किंवा काहींना थोडा आठवत असेल, काहींना जास्त आठवत असेल, पण काहींना काहीही आठवत नसेल काय झालं. पण रूपम दृश्यम लोचनम दृक् या श्लोकापासून आपण सुरुवात केली होती. म्हणजे बाहेरच्या पदार्थांना आपण पाहतो. कोण पाहतो? बाह्य पदार्थांना. रूपम दृश्यम कोण कोण पाहतं? कोण पाहतं? लोचनम दृक्, लोचन म्हणजे डोळा पाहतो. तददृश्यम दृक्त मानसम त्याला पाहणारं मन आहे. दृश्याधिवृत्त या साक्षी त्याला पाहणारा साक्षी आहे म्हणजे वृत्तींना. असा अभ्यास आपण मागे केलेला आहे. मग त्यानंतर जे रूप आहे या रूपाचे कसे प्रकार पडतात, रूप कशा कशा प्रकारचे असते त्याचा अभ्यास आपण पुढच्या श्लोकामध्ये केला. रूप कशा प्रकारचे म्हणजे बाह्य जो विषय आहे हा कशा प्रकारचा असतो याचा आपण थोडक्यात अभ्यास केला होता. त्याच्यानंतर वृत्ती कशा कशा प्रकारची असते याचाही आपण अभ्यास केला होता. क्रमाने आपण हा अभ्यास करत करत वृत्तीपर्यंत आलो होतो आणि वृत्तीचाही अभ्यास आपण पूर्णतः करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वृत्ती आपण काही शब्दांच्या द्वारे अभ्यासलेली आहे आणि त्या वृत्तींना प्रकाशन करणारी चिती आहे असा अभ्यास मागच्या चिंतनात आपण शेवटपर्यंत पाहिला होता. आता या चिंतनामध्ये ती चिती जी आहे ती कशी आहे याचा अभ्यास सांगतायत किंवा ते चित जे आहे हे कसं आहे हे सांगतायत. तुम्ही ते चित आहात काय असं अजून काही सांगितलेलं नाही. या ठिकाणी असं सांगितलेलं नाही. या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी सांगितलंय की रूपाला दृश्य करणारं कोण आहे? लोचन आहे. लोचनाला दृश्य करणारा मन आहे. या वृत्तींना दृश्य करणारा साक्षी आहे. आणि पुढे जाऊन मग त्याचा पुन्हा सविस्तर अभ्यास करून पुन्हा त्या वृत्तींना दृश्य करणारे कोण आहे किंवा त्या वृत्तींना प्रकाशन करणारे कोण आहे? चिती आहे. आणि मग आता या 5व्या श्लोकामध्ये सांगतात की ती चिती कशी आहे. नो उदेती तिचा उदय होत नाही. नो देती त्याचा उदय होत नाही. नास्त म्हणजे त्याचा अस्त होत नाही. नोदेती नास्तमेत्तेषा, तेषा म्हणजे या चितीचा ना उदय होतो ना अस्त होतो. आता उदय हा शब्द आपण पहिला आल्यामुळे तो पहिल्यांदा पाहूया. उदय म्हणजे काय? उदय म्हणजे प्रगट होणे. उदय म्हणजे जन्म पावणे. उदय म्हणजे निर्माण होणे. उदय म्हणजे तयार होणे.
उदय या शब्दाचा आपण वेगळ्या रीतीने विचार करू शकतो. उदय, सूर्याचा काय होतो, रोज सकाळी उदय होतो. सूर्य रोज सकाळी उगवतो म्हणजे उगवणे, उदय म्हणजे उगवणे. आता सूर्याचा उगवण्याचा जो प्रकार आपल्याला माहीत आहे, त्या प्रकारानंतर आपल्याला माहीत आहे की काय होतं. सूर्य उगवला म्हणजे आधी काय धरावं लागतं, अस्त मानावं लागतं. सूर्य उगवल्यानंतर आपले सगळे व्यवहार सुरू होतात. का? कारण सूर्याच्या प्रकाशामध्ये सर्व व्यवहार चालतात. सूर्याच्या प्रकाशात सगळे व्यवहार चालतात. सूर्याचा प्रकाश जर नसेल तर व्यवहार चालणार नाही. म्हणजे सूर्य जर नसेल, कुठलाच प्रकाश नसेल, तर व्यवहार बंद होतील आपोआप. म्हणजे अंधारात कुठले व्यवहार करता येत नाही. आता आपण लाईट लावली म्हणून आपल्याला व्यवहार करता येतो. जर आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपल्याला प्रकाशाची गरज आहे. आता उदय कोणाचा होतो? उदय शक्यतो सूर्याचा होतो असं आपण मानतो. कारण किंवा लाईट लावली म्हणजे लाईटचा उदय झाला. शक्यतो प्रकाशाशी संबंधित उदय हा शब्द असलेला कधीही बरा. प्रकाशाशी संबंधित उदय हा शब्द घेतलेला बरा. परंतु असा काही त्याला नियम नाही की आपण प्रकाशाशी संबंधित घेतला पाहिजे. परंतु जास्तीत जास्त वेळा उदय हा शब्द सूर्याशी संबंधित म्हणजे प्रकाशाशी संबंधित असतो. उदय झाला म्हणजे निर्माण झाला, प्रकाशमान झाला, किंवा प्रकाश आला, किंवा उत्पत्ती झाली. व्यापक रीतीने कुठल्याही कशाचाही उदय होऊ शकतो. म्हणजे एखाद्या विषयाचाही उदय होऊ शकतो, एखाद्या पदार्थाचा उदय होऊ शकतो. म्हणजे एखादं झाड निर्माण झालं त्याला आपण त्या झाडाचा उदय झाला असंही म्हणू शकतो. म्हणजे उदय शब्दाने काही फक्त आपल्याला प्रकाशच घ्यायला पाहिजे असंही काही गरजेचं नाही. उदय या शब्दाने आपल्याला अनेक कुठलेही पदार्थ ज्यांची निर्मिती होते असं घ्यायला काही हरकत नाहीये. आता या ठिकाणी आपण जे काही चिती ही संज्ञा पाहतो आहोत किंवा चिती या शब्दाचा जो अभ्यास करतो आहोत, ही चिती म्हणजे इत्तेशा शब्दाने दिसणारा मागच्या श्लोकातला शेवटचा शब्द, त्या चितीचा उदय होतो का होत नाही. तर नोदेती म्हणजे उदय होत नाही. आता ती चिती जर उदय पावतच नाही, म्हणजे ती निर्माण होत नाही, तर ती प्रकाशन करेल कशी? सूर्य उगवलाच नाही. सूर्य जर उगवलाच नाही तर पुढचं कार्य होण्याचा प्रश्न येतोच कुठे? आंब्याचं झाड समजा उगवलंच नाही तर पुढचं कार्य होण्याचा प्रश्न येतो कुठे? म्हणजे कुठलाही पदार्थ जर उत्पन्न झाला, निर्माण झाला, तर त्याच्या पुढच्या कार्याचा प्रश्न आहे. एखादा पदार्थ निर्माण झाल्यानंतरच त्याच्या पुढचं कार्य होत असतं. जर तो पदार्थ निर्माण झालाच नाही तर त्याचं पुढचं कार्य होत नाही. जसं सूर्य उगवलाच नाही तर त्या पुढच्या कार्याचा प्रश्न नाही. म्हणजे त्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर येणे, किंवा आंब्याचं झाड उगवलं तर त्याच्यापासून पुढे फळं मिळणे, हे जे कार्य दिसतं ते कार्य होणारच नाही जर त्याचा उदयच झाला नाही. म्हणजे झाड उगवलंच नाही तर न उगवलेल्या झाडापासून तुम्ही आंब्याची फळं खाणार कशी? आंबे खायचे म्हटले तर झाड उगवलेलं पाहिजे. झाड उगवलेलं नाही आणि मग आंब्याची फळं खाल्ली असं कसं म्हणता येईल? का म्हणता येईल? मग इथे तर म्हणतंय की नोदेती म्हणजे उदय होत नाही, त्या चितीचा उदय होतच नाही. मग त्या चितीचा जर उदय होत नाही तर ती चिती सर्व वृत्तींना प्रकाशन करेल कशी? कारण प्रकाशन करणं हे तिचं काम आधी दाखवलंय आणि लगेच त्याच्यानंतर सांगतात की तिचा उदयच होत नाही. तिचा उदय झाला नाही तर तिने प्रकाशन केलं कसं? मग का नाही केलं? रिधी भी असं किंवा काम संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धुतीजरे रिद्धिर्भी इत्येवम आदिना भासेकदा चिती, या सर्वांना एक चिती प्रकाशन करते. आता ही चिती प्रकाशन करते म्हणजे त्या चितीचा उदय झालेला पाहिजे. त्या चितीचा जर उदय तुम्ही धरणार नाही तर तिने प्रकाशन केलं असं कसं म्हणता येईल? हा एक विषय इथे तयार होतो. कारण उदय झालेला नाही असं म्हटल्यामुळे न उदेती म्हणजे उदय न झालेली, तिचा उदय कधीही झालेला नाही, तिचा उदय झालेलाच नाही. आता उदय झालेला नाही आणि प्रकाशन केलं, निर्माण झालेलं नाही त्याचं कार्य झालं असं म्हणणं हे जरा थोडंसं असंबंध वाटतं. परंतु पुढे आपण अभ्यास केला की ते असं लक्षात येईल की नाही, तसं काही नाही आहे. आता मनुष्याचं शरीर उदयाला आलं म्हणजे माणूस निर्माण झाला. आपण म्हणतो एखादा मनुष्य जन्माला आला. आता तो जन्माला आला म्हणजे उदय पावला, उगवला किंवा उपजला. आता तो उगवल्यानंतर त्याचं कार्य सुरू होतं. तो उगवलाच नाही तर कार्य कसं होईल? त्याचं जर जन्म झालाच नाही, जन्मच धरला नाही तर त्याचं कार्य होणार कसं? म्हणजे कुठल्याही पदार्थाला पुढचं कार्य होण्यासाठी म्हणजे त्याची पुढची कुठलीही स्थिती होण्यासाठी, कुठलीही प्रक्रिया होण्यासाठी त्याला उगवणं गरजेचं आहे. उगवलाच नाही तर होणार कसं? म्हणून सगळ्यांना असं वाटतं की उगवला पाहिजे. काय? सूर्य उगवतो म्हणून
जगतातले लोक सगळे धावपळ इकडे तिकडे करत राहतात. दिव्याचा प्रकाश आपण बटन दाबून चालू करतो म्हणजे उगवतो, म्हणून आपण पुढचे व्यवहार करू शकतो. झाड आपण लावतो ते वाढतं म्हणजे पुढची प्रक्रिया होते, म्हणून आपण त्याच्यातून पुढे फळं खाऊ शकतो. माणूस जन्माला येतो म्हणून त्याच्याशी आपण व्यवहार करू शकतो. अशा प्रकारे कुठलेही पदार्थ उगवल्याशिवाय त्याच्याशी कुठलाही व्यवहार आजपर्यंत घडलेला नाही. तुमचे कान उगवलेच नसते तर तुम्ही ऐकलं काय असतं? तुमचे कान उगवलेत काय म्हणजे कानाचा उदय झाला नसेल तर ऐकता कसं येईल? शरीराचा उदय झाला नसेल, तुम्ही मनुष्य देह धारण केला नाही म्हणजे मनुष्य देह उपजलाच नाही, मनुष्य देह उदय पावलाच नाही, तर तुम्ही परमार्थ कसा कराल? म्हणजे मनुष्य देहाचा उदय होणं गरजेचं आहे. जसं मनुष्य देहाचा उदय होणं गरजेचं आहे तसं मनुष्य देहाच्या आतमध्ये असलेले जे मन बुद्धी आहे त्या बुद्धीचा सुद्धा उदय परमार्थाच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे. कारण बुद्धी जी उदय पावते ती भलत्याच गोष्टीमध्ये उदय पावू शकते. उगवला असं म्हटलं की बऱ्याच दिवस एखादा चिंतनाला आला नाही ना, अचानक आला तर आपण काय म्हणतो? आज उगवला. म्हणजे आज तो उदय पावला. म्हणजे कुठलंही स्थूल शरीर सुद्धा उगवेलच इकडं असं सांगता येत नाही. तुम्ही आज उगवले बरे, किती दिवस उगवलेलेच राहणार हे सांगता येत नाही. एखादा अचानकपणे उगवला म्हणजे घरातही आपल्या व्यवहारात सुद्धा आपल्याला एखादा मनुष्य अचानकपणे आला तर आपण म्हणतो बऱ्याच दिवसांनी तो उगवलाय. पुढची प्रक्रिया करायची असेल त्याला कधी ना कधी उगवावंच लागतं. स्थूल शरीर मनुष्य देहाचं उदय पावलंय म्हणून आपण परमार्थ करतो. परमार्थ करण्यासाठी आपलं हे शरीर आपण धारण केलं म्हणजे उदय पावलो. आपण कसं जन्माला आलो ही प्रक्रिया निराळी आहे, परंतु जन्माला आलो, मनुष्य देहात आलो म्हणून आपण उदय पावलेलो आहे. मनुष्य या देहात आपण उदय पावलो. नुसतं एवढं शरीर घेऊन जमत नाही. या शरीराच्या आतमध्ये जी बुद्धी आहे, या शरीराच्या आतमध्ये जे वृत्ती आहे म्हणजे मनादी वृत्ती आहेत, या ज्या वृत्ती आहेत या सुद्धा परमार्थाच्या दृष्टीने उदय पावाव्या लागतात. व्यवहाराच्या दृष्टीने उदय पावल्या तर व्यवहारात जातील, परमार्थाच्या दृष्टीने उदय पावल्या तर परमार्थात येतील. कारण असं काही गरजेचं नाही की त्याने परमार्थातच उदय पावलं पाहिजे. एखादा व्यवहारात उदय पावत असेल तर तो व्यवहारात जातो. म्हणजे वृत्ती जशी उदय पावेल त्याप्रमाणे त्याचा पुढचं कार्य होतं. वृत्ती जर परमार्थाच्या दृष्टीने आली असेल म्हणजे उदय पावली असेल तर तो परमार्थ करतोच, त्याला सांगावं लागत नाही. आता ती वृत्ती उदय पावली म्हणजे त्याने स्वतःहून उदय पावली का कोणीतरी सांगितल्याने उदय पावली, कशी असो, कोणीतरी सांगितलंय म्हणून जरी उदय पावलेली असेल तरी त्याला परमार्थ करावा लागतो. म्हणजे एखाद्याला बळच धरून इथे आणलं आणि म्हटलं बस ऐक, तर त्याला बळच का होईना त्याची वृत्ती काय केलेली आहे? उदय पावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पण मग अशा वेळेस काय होतं? त्याचं मन बुद्धी इथे राहिलंच याची गॅरंटी नाही, ते कुठेतरी भरकटू शकतं जास्तीत जास्त वेळ, पण कधीतरी काही क्षण तरी ते इथे उदय पाहू शकतं, असं पण होऊ शकतं. परंतु कुठलंही कार्य मग ते व्यावहारिक असो किंवा पारमार्थिक असो, परमार्थामध्ये किंवा व्यवहारामध्ये कुठलंही आपल्याला कार्य करण्यासाठी त्या वृत्तीचा उदय व्हावा लागतो. शरीर उदय पावणे, वृत्ती उदय पावणे हे आपल्याला नवीन नाही, आपला रोजचा विषय असतोय. माणूस जागा झाला नाही तर पुढचं कामच होत नाही. म्हणजे उदय रोज सकाळी व्हावंच लागतं. आपण रोज सकाळी उगवतो का नाही? रोज सकाळी उगवलोच नाही तर पुढचं काम करणार कसं? सकाळी उगवतो आणि म्हणूनच पुढचे काम सुरू होतात. म्हणजे सकाळी उदय झाला आणि म्हणून दिवसभर काम केले. आपण कुठल्याही कार्यात उदय झाला म्हणून ते कार्य केलं. या शरीरात उदय झाला म्हणून या शरीराकडून कार्य करून घेतो. मनामध्ये काहीतरी उदय पावलं म्हणून त्या रीतीने क्रिया होते. म्हणजे मनामध्ये जर म्हणजे या अंतःकरणामध्ये जर भय निर्माण झालं तर त्या दृष्टीने कार्य होईल. या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये जर क्रोध निर्माण झाला तर त्या दृष्टीने तसं कार्य होईल. करुणा निर्माण झाली तर त्या दृष्टीने कार्य होईल. जशी वृत्ती उदय पावेल तसं कार्य पुढे होईल. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही प्रपंचामध्ये उदय पावणे हा आपल्याला रोजचा अनुभवाचा विषय. उदय होणे हे आपल्याला काय नवीन नाही. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे उदय पावावं अशीच आपली इच्छा आहे. तुमच्या समोर कायमच एकच महाराज मख्खपणे असेच बसून राहिले आणि तुम्हाला म्हटलं तुम्ही फक्त महाराजांनाच बघत राहा, म्हणजे महाराजच उदय पावलेले आहेत कायम, तर तुम्ही काही वेळाने काय म्हणाल? आता महाराज बदला. नाही महाराज बदलायचे तर महाराज कमीत कमी विषय तरी बदला. मी आल्यापासून एकच वाक्य जर शेवटपर्यंत 1 तास ऐकवत राहिलो म्हणजे एकाच वाक्याचा उदय केला तर तुम्हाला आवडेल काय? आवडणार नाही. आपल्याला उदय जे व्हावं वाटतं ते काय वाटतं? नवीन, रोज नवीन 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 नवीन.
उदाहरणार्थ रोज आपल्याला फक्त वरण आणि भात खायला दिला, किंवा रोज फक्त ज्वारीची भाकरी आणि वरण, रोज तेच खायचं, जमेल काय? आपल्यासमोर रोज उदय काय पावतंय? एकच पदार्थ, जमेल का? जमत नाही. आपल्याला रोज वेगवेगळे पदार्थ उदय पावावेत असं वाटतं, रोज वेगवेगळी चव निर्माण व्हावी असं वाटतं. संसारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी उदय पावावेत असं वाटतंच. आणि हे जन्माला आल्यापासून आतापर्यंत चाललंय नव्हे, अनंत जन्मांपासून आपण हेच करतोय. एक शरीर, नंतर दुसरं शरीर, तिसरं शरीर, असे अनंत शरीर, 84 लक्ष प्रकारच्या जीवामध्ये आपण अनंत वेळा अनंत शरीर उदय पाववलेत. मी उदय पाववलेत असं का म्हणतोय? कारण आपण स्वतःहून ती घेतलेली आहेत, आपल्याला लक्षात नाहीये ते. आणि जोपर्यंत आपण स्वतः ठरवणार नाही की नाही आपल्याला हे संपवायचं का नाही, तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा किंवा किती मोठा महात्मा असला तरी वाचू शकत नाही. हा संकल्प आपण केलेला आहे. कोणी केलाय? हा संकल्प आपण, या संकल्पाचा उदय आपणच केलेला आहे. जेने वाढविला हा संकल्प. कोणी वाढविला? आपण स्वतः. आपणच आपले काय आहोत? रिपू आहोत, म्हणजे आपणच आपले शत्रू आहोत. आपणच उदय करत राहिलो आणि आजही आपल्याला नवीन 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 तयार व्हावं असं वाटतं. आपल्यालाच नवे, जगतातल्या प्रत्येक जीवाला असंच वाटतं. सर्वांनाच असं वाटतं की नवीन नवीन पाहिजे. हे काय जुनं 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 घेऊन बसलेत. नवीन असावं, प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन निर्माण व्हावं, म्हणजे उदय होत राहावा, उदय होत राहावा असं सर्वांनाच वाटतंय. आणि चुकीचं काय असं एखादं म्हणेल. जोपर्यंत तुला असं वाटतंय तोपर्यंत तू ह्या चक्रामध्ये राहणार आहेस. मग चक्रामध्ये राहायचंय, मला राहू द्या, ठीक आहे, तुम्हाला कुठे अडवलेलंच नाही. वेदांतामध्ये त्याचा पलीकडचा विषय सुरू होतो. जिथपर्यंत तुम्हाला उदय 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 असं वाटतं तिथपर्यंत तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. एखादा अत्यंत खंगलेला म्हातारा सुद्धा, त्याला सुद्धा जर PhD करावी वाटत असेल तर त्यालाही कोणी अडवू शकत नाही. म्हणजे 86 वर्षाचा जर म्हातारा असला तर त्याने आधी 2 PhD म्हणजे डॉक्टरेट डिग्री मिळवलेल्या असल्या तरी सुद्धा पुन्हा 86 वर्षामध्ये सुद्धा त्याला 3री PhD मिळवायची इच्छा झाली तर त्याला कोणी अडवू शकत नाही. 3ऱ्या PhDचा उदय व्हावा असं वाटत असेल तर कोणी अडवू शकत नाही. आणि असे लोक जगामध्ये किती म्हातारा असू द्या, त्याला एकदा चमचमीत पदार्थ वेगळा बनवून द्या, तो नाही म्हणेल काय? किंवा काहीतरी वेगळा पदार्थ बनवून द्या, तो नाही म्हणेल काय? वेगळे कपडे, त्याला म्हातारे मी लोक पाहिले जीन्स पॅन्ट वगैरे घालतात, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, गॉगल. ज्या म्हाताऱ्याने कधी साधी फॉर्मल पॅन्ट सुद्धा नीट घातली नाही, म्हणजे धोतर किंवा पायजामा शर्ट घालून राहिला, त्या म्हाताऱ्याला म्हातारपणामध्ये बाकीच्या जगातला जीन्स पॅन्टचा उदय झालेला पाहून त्याला सुद्धा काय वाटतं? आपल्या पण अंगावर जीन्स पॅन्ट पाहिजे, कारण की तिचा उदय व्हावा असं वाटतं. आता चांगलं वाईटचं मी ते संबंध नाही सांगत, काय वाटतं ते सांगतोय. हे जीन्स पॅन्ट वाईट आहे, धोतर चांगलं आहे, पायजामा त्यापेक्षा मध्यम आहे, असं काही नाही. असं मी अभ्यास नाही सांगत आहे. तर वृत्ती जी असते ती कशी असते? सदैव वेगवेगळ्या उदय होत राहावा असं वाटत राहतं. तुम्हाला सांगितलं फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा. कशाचा उदय? रोज फक्त ज्ञानेश्वरीचा उदय. आपण म्हणू नको गो बाई, उदय उदय गे अंबाबाई. हे ज्ञानेश्वरी भक्त घेऊन करायचंय काय? अंबाबाईचं सुद्धा जरा उदय उदय करतो. सोमवारी शंकराचा करतो, मंगळवारी गणपतीचा करतो, बुधवारी विठ्ठलाचा करतो, गुरुवारी दत्ताचा करतो, शुक्रवारी संतोषी मातेचा करतो, शनिवारी हनुमानाचा करतो, रविवारी खंडोबाचा करतो. मध्ये मध्ये जे सापडतील त्या सगळ्यांना सोडतच नाही, एका एकाचा उदयच करतो. अशी प्रवृत्ती सर्व जीवांची परमार्थात सुद्धा दिसते. उदय जो आहे तो सदैव वेगवेगळं. ज्ञानेश्वरीच फक्त घेऊन बसलेली मी असं कोणीच पाहिलेलं नाही. फक्त ज्ञानेश्वरी बस, दुसरं काही नाही. मग एखादा म्हणतो नाही बाकीच्या ग्रंथाचा अभ्यास केला म्हणजे ज्ञानेश्वरी कळायला मदत होईल. PhD केली लोकांनी, काही कळेल ना त्यातलं. PhD म्हणजे कोळून पेले, उलट्या पाठ करून ठेवले ज्ञानेश्वरीचे सगळे ओव्या. उलट्या पाठ म्हणजे कोळून पेले ज्ञानेश्वरी तरी कळेना. आपण काय मोठं देवा लावणार आहे विचार केला तर. पण उदय व्हावा असं वाटतं ना. मग वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे महाराज, बरं वाटतं. मग उदय व्हावा वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्यांचा उदय झाला पाहिजे. जसं व्यवहारात आहे तसं परमार्थात आहे. व्यवहार आणि परमार्थ काही मोठा फरक नाही. व्यवहार म्हणजे राजसी गुण आणि परमार्थ म्हणजे सात्विक गुण, याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. व्यवहार आणि परमार्थ, काही लोकांना काय जे परमार्थ करत असतात ते व्यवहार करणाऱ्या लोकांना फार हिनवत राहतात.
तुम्हाला काही जमत नाही, तुम्ही काही करत नाही, आम्हीच खूप चांगले आहेत, आम्ही खूप असं असं करतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही आळंदीला जातो, आम्ही पंढरपूरला जातो, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काही खाता, तुम्ही कसेही राहता, असे परमार्थ करणारे लोक यांना हिनवत राहतात. वास्तविक ते इकडे उदय पावलेले आहेत, त्यांची प्रवृत्ती तशीच आहे. आणि हे जे संसारामध्ये व्यवहारामध्ये अडकलेले लोक त्यांची तसंच आहे, फक्त त्यांचा रजगुण आहे. यांचा रजगुण आहे, यांचा सत्वगुण आहे, यात फरक काय? पण यांच्या सत्वगुणाला रजगुणाचा अधिष्ठान आहे आणि यांच्या रजगुणाला तमगुणाचा अधिष्ठान आहे. आणि सत्वाला घसरलं तर डायरेक्ट तमगुणातच जाणार आहे. म्हणजे अशा रीतीने सगळेजण रज तम सत्व या 3 गुणांचा उदय करण्यामध्येच रममाण आहेत. उदय कशाचा व्हावा, उदय व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय. उदय होत राहिला पाहिजे. उदय म्हणजे काहीतरी नवीन 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 निर्माण होत गेलं पाहिजे. आणि ही प्रवृत्ती इतकी सहज आहे, इतकं आनंद मिळतो याच्यामध्ये आपल्याला. संसार त्याच्यावरच टिकलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल बास आता उदय नाही, बस एखाद्या माणसाला पैसे कमावण्याची म्हणजे पैशाचा उदय व्हावा अशी खोड असेल, एखाद्याला म्हणण्यापेक्षा सर्वांनाच अशी खोड असते, तर किती किती उदय झाला पाहिजे पैशांचा? तुम्ही सांगा बरं मला, किती उदय व्हावा पैशाचा? उदय म्हणजे पैशाची निर्मिती किंवा पैशाची प्राप्ती किती व्हावी, किती उगवावा आपल्याकडे पैसा, ह्याला काही लिमिट? बरं, एखादा शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये बाजरी पेरली, किती उगवावी, किती उगवावी असं शेतकरी ठरवतो? बास फक्त 5 पोती असं ठरवतो? असं कुठल्या शेतकऱ्याने ठरवलं? एक तरी शेतकरी पाहिलाय की माझ्या शेतामध्ये बाजरी पेरलेली आहे आणि 5 पोती फक्त बाजरी उगवायला पाहिजे, असं कोणी म्हटलेलं ऐकलंय? तो काय म्हणतो, 8-10 झाली तर चांगलंच आहे, 12 झाली तर 2 पोराला देऊ, 2 पुरीला देऊ, 8 विकू, 2 घरी खाऊ, असा हिशोब काहीतरी. महाराजांच्या कृपेने झाली असेल तर अर्ध पोतं त्यांना देऊ. पण महाराजांविषयी श्रद्धा असली तर काय होतं, महाराज खात नसतील तर ज्वारी देऊ, गहू देऊ, काय काय तर साकडं घालून पेरतात. जर चांगली आली तर महाराजाला आम्ही 5 किलो ज्वारी नक्की देऊ किंवा वर्षभर पुरेल एवढी देऊ असं म्हणून. नाहीतर काही लोक असे पण म्हटलेले मी पाहिलेत की महाराज तुमच्या कृपेने ह्यावेळेस मूग चांगले आलेत, वर्षभर पुरेल तुम्हाला एवढे देतो. म्हटलं माझी काही कृपा वगैरे नाही, सगळं जुळून आलं म्हणून झालंय. मी काही कृपा असले तुझी मूग चांगलं यावं म्हणून करत नाही, ह्यासाठी माझं काम नाही आहे, हे काम नाही आहे माझं, तुमचे मूग चांगले यावेत किंवा बाजरी चांगली यावी. उदय जो आहे तो होत राहावा असं सर्वांना वाटत राहतं आणि ती इच्छा मरतच नाही, मरतच नाही. म्हातारी खंगतील, मरतील तरी पुन्हा जन्माला यावं असं वाटतं. पुन्हा उदय होईल, पुन्हा भोगीन, पुन्हा नवीन 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 उदय होणार पाहत राहील. किती पाहू आणि किती नाही, एकच दृश्य नाही पाहत आपण. तुम्हाला टीव्ही चांगला माहित आहे, रिमोट कंट्रोल आला ते बरं झालंय, पूर्वी असं नव्हतं. रिमोट कंट्रोल आल्यामुळे काय झाला, उदय रिमोट याच्या हातात देऊन बघा कोणाचे, मग उदय कशा कशाचा होतं लक्षात येतं तुम्हाला. एक चॅनल राहतो का 1 तास, जाहिरात लागली तर चॅनल वेगळा उदय होतो. त्याच्यातही एकाच वेळेस 2-3 सिरियल बघणारे लोक पाहिलेत मी, एकाच वेळेस 2-3 सिरियल सायमल्टेनियसली बघतात. त्याच्यातही मध्ये ते एक हे असतं, एक अर्धी स्क्रीन येते. काही लोक तर असे बघितलं, इकडे क्रिकेट चालू आहे, इकडे सिरियल चालू आहे, दोन्हीकडे बघत असतात. म्हणजे उदय होण्याच्या किती करणार, असं किती किती तुझी इच्छा फोपावत चालली आहे, किती वाद जाशील. याने काय होतंय नक्की, याने तर व्यावहारिक दृष्ट्या वाटोळच होतंय. कारण अस्थिरता, भयंकर अस्थिरता, टेन्शन. मी काय हे शिकवायला बसलेलो नाही इथं, कारण ज्याची वृत्ती सदैव अशी चंचल असते तो अस्थिर असतो. अस्थिर असलेला मनुष्य कधी सुखी होत नाही, अशांत असलेला मनुष्य कधी सुखी होत नाही, व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा. उदय व्हावं वाटणं हाच मोठा आपला काय आहे, शत्रू आहे. महाराजाला काय वाटतं, परमार्थात आल्यानंतर एखादा महाराज झाला तर महाराजाला वाटतं वेगवेगळ्या ओळ्या यांचा उदय होत राहू दे. देवाला प्रार्थना करतात, चांगले चांगले अर्थ उदय होऊ देत, चांगल्या चांगल्या ओव्या मला आठवू दे, उदय होत राहू दे त्याचा. म्हणजे उदय होण्याची जी इच्छा आहे ती इतकी सहज आहे की मी सांगितल्याने तुमचं उदय होण्याची इच्छा बंद नाही होणार आहे का? होईल. मी म्हटलं आता कोणी उदय होण्याची इच्छा ठेवू नका, सगळ्यांनी आता स्थिर राहा, बरं काय जसं असेल तसं राहू द्या. म्हणजे एकच घर आहे ना, 2 रूमचं किंवा 3 रूमचं, बस आता त्याच्या पुढे नाही जायचं. हा 1 रूम असेल तर 2 रूमसाठी प्रयत्न करतो, 2 रूम असेल तर 3 रूमसाठी प्रयत्न करतो, 1 फ्लॅट असला तर दुसरा फ्लॅट कसा मिळेल याचा प्रयत्न करतो, दुसरा फ्लॅट असला तर तिसरा कसा मिळेल याचा विचार करतो.
राबतो त्यासाठी. 5 एकर असेल तर 7 एकर कशी होईल, 7 एकर असेल तर 10 एकर कशी होईल. किती खायला लागते तुम्हाला, भूक किती आहे, कुठल्याही प्रकारची भूक किती आहे, अन्न किती लागतं, धन किती लागतं, मान किती लागतो. अंबानीला सुद्धा पैसे कमी पडतायत, त्याला सुद्धा लोन काढावं लागतं. फक्त तो वर्ल्ड बँकेचं लोन काढतो आणि आपण कॅनरा बँकेचं काढतो किंवा पतपेढीचं काढतो, एवढाच फरक आहे. नाहीतर तो आणि आपण समानच आहे. तोही अस्वस्थ, आपणही अस्वस्थ. अरे अंबानी जिथे अस्वस्थ आहे तिथे तुम्ही काय मोठे अजून स्वस्थ होणार आहात या मार्गाने जाऊन, ज्या मार्गाने तुम्ही निघालेले आहात. म्हणून उदय होण्याची जी इच्छा आहे ती पहिली काय केली पाहिजे, थांबवली पाहिजे. ही साधक दशा आहे. अर्थात या ठिकाणी तो विषय नाही, परंतु माहिती म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. कारण हे जर तुम्हाला कळलं तर मी काय सांगणार आहे हे तुम्हाला कळेल. मी काहीच सांगत नाही अजून, मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये, पण मला जे सांगायचं हे तुम्हाला कळावं यासाठी मी पूर्वतयारी सांगतोय. मला जे सांगायचंय हे फार निराळ आहे, पण मी काय सांगणार आहे हे कळण्यासाठी तशी तुमची दृष्टी व्हावी यासाठी मी हा अभ्यास सांगतो. उदय होण्याची इच्छा सर्वसाधारण सर्वांचीच आणि इतकी सहज की त्याला विचारता सोय नाही. जागा झाल्या क्षणी रोजच ती कोलगेट पांढरी जर दाताला घासण्यासाठी ठेवली तर पोरग सुद्धा रडतंय. तुम्ही बघितलं असेल घरांमध्ये. ब्रश जर तोच रोज तोच ब्रश आणि तोच ब्रशने घासायचं म्हणलं पोरग रडतं. म्हणून बाजारामध्ये एक नवीन आयडिया काढली मॅन्युफॅक्चररने. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती. त्या ब्रशच्या दांड्याला एक चित्र असतंय आणि ते चित्र रोज वेगवेगळं लावून ठेवायचं आईने. म्हणजे पोराला काय वाटतंय रोज नवीन. माहितीये का नाही, पाहता का नाही व्यवहारात, काय पाहता तुम्ही लोक. मग परमार्थात ते काय पाहत नाही, व्यवहारात हे काय पाहत नाही. मग कसं काय. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही कराच प्रयोग. बाजारात मिळतो विकत, एवढं हे असतं, चित्र असतं. म्हणजे मिकी माऊस, डक डोनाल्ड असे वेगवेगळे चित्र असतात. तुम्ही कधी पाहिले. माझे डोळे जास्त शार्प आहेत. ते आणायचे, लावायचे. त्याला सिस पेन्सिल असते, म्हणजे त्याला सुद्धा असतात माहिती ना. बघितलं का नाही का, ते पण नाही माहिती. तुम्ही शाळा शिकत नसते त्यामुळे माहित नाही. वेगवेगळे उदय झाले पाहिजेत, त्याशिवाय जमत नाही. जागा झाल्यापासून कायम जर कोलगेटच घरात ठेवली तर घरातले लोक वरडायला लागतात आणि मग पुढच्या वेळेस क्लोजअप, त्याच्या पुढच्या वेळेस मेस वॉक, त्याच्या पुढे रामदेव बाबा की जय, त्याच्या पुढे काय ते रामदेव बाबाचीच कायम ठेवायची, मग आसाराम बापू. अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीच्या पेस्ट, वेगवेगळे ब्रश. कपड्यांच्या बाबतीत सांगत, कारण मी अशी एक व्यक्ती पाहिली आहे की तिने एकदा कपडे घातले ते की पुन्हा आयुष्यात ते घालणार नाही, अशी व्यक्ती पाहिली. काय म्हणजे आता ती स्त्रीच असेल हे सांगाय नको, असं काही नाही, पुरुषही असू शकतो. पण अशी एक मुलगी मी पाहिली की तिने एक ड्रेस जर घातला तर तो पुन्हा ड्रेस ती घालणार नाही. आता एवढी संपत्ती म्हटलं त्याला काय. आणि मी अतिशयोक्ती नाही करत आहे, मी सत्य घटना सांगतोय. कुठे मनुष्य जाऊ शकतो. आजच मी ऐकलं, समृद्ध जीवन फाउंडेशन, तुम्हाला माहित असेल, याच्या मालकाकडे 250 गाड्या आहेत. किती गाड्या आहेत? 11 इंडिगो त्याने आपल्या इंडियन क्रिकेट टीमला आता वर्ल्ड कप जिंकला तेव्हा भेट दिल्या. माहिती आहे की नाही तुम्हाला. 250 गाड्या. तुम्ही जगातली कुठली गाडी पहिली आली की तिसऱ्या दिवशी त्याच्या घरात असते. उदय. काही काहींची तर एकरी जमीन, कुठे आहे जमीन ते सुद्धा त्यांना माहित नाही, एवढ्या जमिनींचा उदय करत राहिलेत. येन तेन प्रकारे, येन तेन मार्गाने संपतच नाही. उदय करण्याची इच्छा जी आहे ती इतकी डेंजरस आहे, इतकी घातक आहे की तुम्ही मराल पण ती इच्छा संपणार नाही. म्हणून थांबा. तुम्ही ब्रह्मदेव जरी झाले, ब्रह्मदेवाचं सुख जरी भोगू लागले तरी सुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाहीये. अशी ही सृष्टी रचना आहे. उच्च 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 कितीही तुम्ही भोग भोगले तर ब्रह्मदेवाचे सुद्धा तुम्हाला भोग मिळाले. विष्णू, शंकर, इंद्र, चंद्र, देवाधिक यांचे सर्वांचे जरी तुम्हाला सर्व प्रकारचे भोग भोगायला मिळाले तरी सुद्धा ते संपणार नाही. म्हणजे उदय व्हावं ही इच्छा संपणार नाही. काही काही लोक म्हणतात आम्हाला सोन्याची आवड आहे. बरं, आवडतं, सोनं आवडतं, का आवडू नये, आवडतंय. बरं, सोनं आवडतंय. मग सोनं जर आवडतंय, किती आवडतं तू ठरव. 1 तोळा आवडतंय म्हणजे अंगठी आवडते का नेकलेस आवडतोय, का पैंजण आवडतंय, का साखळी आवडते, चेन आवडते, काय आवडतंय काय नक्की, का सोनं आवडतंय. सोनं जर आवडतंय
तर मिरवण्यासाठी अलंकार पाहिजे, सोन्याचा उपयोग नाही. बरं, सोन्याचे अलंकार आवडत आहेत असं जर म्हटलं, ठीक आहे, जरा थोडंसं स्पष्ट केलं तर किती पाहिजेत तू ठरवून घे. 1 तोळा, 2 तोळा, 50 तोळे घातले तरी कमी पडतात. किती उदय व्हावा त्याचा, आणि त्याच्यातून किती अडचणी निर्माण होतात, काय काय त्रास होतात, हे तर व्यावहारिकच भाग झाले. असो, उदय हा जो शब्द आहे तो आपल्या जीवनात इतका पक्का आहे की जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण काय ऐकतच नाही. तुम्हाला म्हणलं रोज गोनपाट घेऊनच झोपा, पांघरायला गोनपाट, अंतरायला गोनपाट, जमेल काय? बरं जाऊ द्या. तुम्हाला म्हटलं रोजच तुमची एकच गोधडी, रोज एकच अंतरायला तीच किंवा दुसरी तीच पांघरायला, असं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ऐकेल का कोणी? ऐकेल का असं कोणी? रोज एकाच ठरलेल्या ताटात जेवायला, जाऊ द्या जेवण तर भिन्न भिन्न देऊ, ताट एकच, रोज तेच ताट, तोच ग्लास, तेच ताट. तुम्ही म्हणाला असं कधी प्रयोग करून बघा ना तुम्ही, काय होतंय. 1 महिना जेवाल, 2 महिने जेवाल, 6 महिने जेवाल, 1 वर्ष जेवाल. 1 वर्षानं म्हणाल ताट बदला, दुसरं ताट द्या. आता एकाच ताटात किती वर्ष जेवायचं? वेगवेगळं उदय व्हावा असं वाटत असतं. सदैव आपला हा जो भाव आहे तो असाच आहे. याने काय झालोय आपण? याने झालोय व्यावहारिकदृष्ट्या अस्थिर आणि पारमार्थिकदृष्ट्या सुद्धा अस्थिर. जर परमार्थात आले आणि तिथेही असंच वाटत राहिलं तर अस्थिर. रोज नवीन नवीन साधक उदय पावावा असं कोणाला वाटतं? महाराजांना वाटतं. महाराजांना वाटतं रोज एक नवीन साधक उदय पावला पाहिजे. अशी संख्या वाढत किती गेली पाहिजे? 1000. आता तरी थांब, 1,00,000, 2,00,000, माझ्यासमोर लाखो लोक बसावेत असं महाराजांना वाटतच असतं. 5 बसत असले तरी त्याला वाटत असतं 1,00,000 तरी थांबेल काय? 1,00,000च्या पुढे गेलं तर बरंच आहे. उदय कितीचा व्हावा याला काहीच मर्यादा नाही, मर्यादाच नाही. आणि माया त्या बाबतीत उपकारक आहे. काय करते ती? आपल्यावर उपकार करते. ज्यांची ज्यांची अशी इच्छा आहे त्यांना माया ही उपकारक आहे. ज्यांना असं वाटतं वेगवेगळे खाद्यपदार्थ खावेत त्यांच्यासाठी माया कशी आहे? उपकारक आहे. तू खा, किती खातोस, मरून जाशील खाता खाता, पण तरी पदार्थ संपणार नाहीत. एखाद्याने ठरवलं की रोज वेगळा पदार्थ खायचा, तो अख्खं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जरी खात राहिला तरी पदार्थ संपणार नाहीत. एवढे पदार्थ मायेने निर्माण करून ठेवलेत खायचे. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी, विविधता, नाविन्य, इतके पदार्थ मायेने निर्माण करून ठेवलेत. माणूस मरेल पण पदार्थ संपणार नाहीत, खाऊन खाऊन मरेल. तुम्ही जर स्वीट होमच्या दुकानात गेलेत का नाही, तिथे जर मिठाया बघितल्या तर एवढ्या प्रकारच्या मिठाया असतात. मी तर विचार करतो मी रोज एक जर खाल्ली तर महिनाभर खाईन, एवढ्या मिठाया असतात तिथे. का नसतात? चितळेच्या दुकानात जा पुण्यात, तुम्हाला एवढे पदार्थ सापडतील की तुम्ही रोज एक खाल्ला तरी महिनाभर आरामात जाईल. रोज एक पदार्थ. कुठल्याही हॉटेलमध्ये रोज जाऊन जेवण केलं तर रोज महिनाभर तुम्ही जेवले तरी रोज वेगवेगळा पदार्थ खाऊ शकता. एवढे पदार्थ. उदय किती झालेला आहे मायेकडून. मायेकडून काय काय पदार्थ उदयाला आलेले आहेत हिशोबच नाही. हे तर स्थूल आहेत, ह्याच्या आतमध्ये सूक्ष्म पदार्थ सुद्धा, म्हणजे सूक्ष्म प्रपंच सुद्धा किती आहे, कसा उदयाला पावलाय. तुम्ही कितीही इच्छा करत राहा, उदय पावतच राहणार आहे आणि संपणार नाही. म्हणजे उदय होणं हा काय झाला? मायेचा प्रभाव. मायेच्या अंतर्गत उदय आहे. उदय शब्द कोणाच्या अंतर्गत येतो? मायेच्या अंतर्गत. मायेने त्या सर्व पदार्थांना जे जे उदय होतात त्यांना काय केलेलं आहे? जखडून ठेवलेलं आहे. तिच्या कृपेनेच सर्व उदय पावत असतं. म्हणून मूल जन्माला आलं तर काय म्हणायचं? म्हणजे मूल उदयाला आलं तर काय म्हणायचं? मायेची कृपा झाली. पैसे जर मिळाले तर आपण पैशाला माया म्हणतोच नाही, तरी जे काही समोर आलं ते कोणाची कृपा आहे? मायेची कृपा आहे. व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये जे काही उदय पावलं हे सगळं मायेच्याच अंतर्गत आहे. जे जे उदय पावतं हे, मग ते तमगुणातला असो, रजगुणातला असो किंवा सत्वगुणातला असो, काही उदय पावू द्या, हे सर्व तिच्याच अंतर्गत. तिच्याच अंतर्गत हे सगळं उदय पावतंय. तुमच्या सूक्ष्म देहामध्ये जे काही उदय पावतंय ते सुद्धा त्रिगुणात्मक आहे. ते एकतर चांगलं असेल, वाईट असेल, म्हणजे तमगुणाचं असेल, रजगुणाचं असेल किंवा सत्वगुणाचं असेल, चांगलं, वाईट किंवा मध्यम असं काही असेल. तुमच्या आतमध्ये जे उदय पावतंय ते सदैव उदय पावतंय. प्रत्येक क्षणाला आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे भाव निर्माण होतात. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला काय होतंय? वेगवेगळं उदय पावत राहतंय, वेगवेगळं उदय पावत राहतंय. आणि आपल्या समोर
आतमध्ये जे उदय पावतंय ते सुद्धा प्रत्येक क्षणाला नवीन, वेगवेगळं. आपल्या बाहेर समोर जे उदय पावतंय ते सुद्धा प्रत्येक क्षणाला नवीन आणि वेगवेगळं. आणि म्हणून या वेगवेगळ्या उदय पावणाऱ्या सर्व पदार्थांकडे पाहत असताना आपल्याला आपण कोण आहोत याचं भानच नाही. चिती काय आहे याचं भान नाही. भगवंत काय आहे याच्याशी घेणं देणंच नाही. कारण आपण भगवंताला पाहण्यामध्ये रममाण नाहीये. मायेला सुद्धा नाही, मायेच्या पासून तयार झालेल्या पदार्थांना, उदय पावलेल्या पदार्थांना पाहण्यामध्ये रममाण आहे. जे काही तिने निर्माण करून ठेवलं, जी काही ती निर्माण करत राहते प्रत्येक क्षणाला वेगवेगळं, स्थूल आणि सूक्ष्म, हे सर्व आपण पाहण्यामध्ये रममाण आहोत. पुढच्या क्षणाला काय उदय पावणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. कोणी आजपर्यंत सांगू शकलेलं नाही. आणि जे काही अंदाज बांधतात ते अंदाज खरे होतील याची गॅरंटी प्रत्येक क्षणाला काय उदय पावणार आहे आयुष्यामध्ये हे कोणालाही सांगता येणार नाही. चांगलं का वाईट का मध्यम, तमगुणाचं, रजगुणाचं का सत्वगुणाचं माहित नाही. प्रत्येक क्षणाला, पुढच्या क्षणाला काय उदय पावेल हे आपल्याला सांगताच येणार नाही. जे उदय पावलं त्याला भोगण्यामध्येच आपण समाधानी किंवा असमाधानी होतोय. आणि तो भोग होत असतानाच पुढचा पदार्थ उदय पावलेला असतो. जो पदार्थ निर्माण झाला, उदय पावला, त्याला भोगू लागतो आपण. त्याच्यातून समाधान किंवा असमाधान तयार होतं. आणि ते होत असतानाच अनेक पदार्थ उदय पावलेले असतात. मग त्यांना भोगण्यामध्ये मग पुढच्या असं करत 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 असा ही जी फरफट आहे ही मरेपर्यंत चालली. थांबावं कुठेही वाटत नाही. हे झाले की ते झाले की ते झाले की ते. थांबतोय काय? चांगलं वाईट दोन्ही पण. तुमच्या आयुष्यामध्ये उदय पावलेलं सगळं चांगलंच आहे असं मी म्हणत नाही, सगळं वाईटच आहे असंही नाही. चांगलं वाईट आणि यांचं मिश्रण असंच उदय पावतंय. आणि त्याच्या भोगाने चांगल्यापासून सुख, वाईटापासून दुःख, आणि मिश्रण असेल तर सुख दुःखांचं मिश्रण, असं भोगत आपलं जीवन सुरू आहे. आणि असं कुठपर्यंत करायचंय? बस मरेपर्यंतच आपल्याला माहिती, त्याच्या पुढचं काही माहित नाही. मरेपर्यंत, मेला की गेला, मेला की सुटला असं आपण म्हणतो. वास्तविक सुटला नाही, मेले की खरा अडकतो. मरू नका असं वेदांत शास्त्र सांगतं, मरू नका असं वारकरी संप्रदाय सांगतो. आणि आपण तर मरतो आहोत, रोजच मरतो आहोत. का? कारण की उदय पावणाऱ्या प्रत्येक पदार्थांमध्ये आपल्याला रस आहे, आपल्याला आनंद वाटतो. आणि हे कुठेतरी कोणीतरी थांबवलं पाहिजे. काय थांबवलं पाहिजे? मायाकार्य प्रपंच उदय होण्यापासून थांबवलं पाहिजे. तो थांबणार नाही. बाणेरची होणारी गती मी थांबू शकत नाही, कोणी थांबू शकत नाही. या शरीरामध्ये होणारी गती, या शरीरामध्ये होणारा उदय, बदल हा मी थांबू शकत नाही. अंतःकरणामधून निर्माण होणारे, उदय पावणारे कुठलेही धर्म मी थांबू शकत नाही. सूक्ष्म आणि स्थूल कुठलाही प्रपंच जो उदय पावतोय सदैव, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. थांबू शकेल? एखाद्याने ठरवलंय आता इथून पुढे बाणेरचा कुठल्याही प्रकारचा वेगळा उदय झाला नाही पाहिजे, तसंच राहायचं, तसंच ठेवायचं. होईल असं? आता आमच्या घरामध्ये जे चाललेलं हे अगदी असंच राहणार. म्हणजे कसं? तुम्ही जसं ठरवलं तसं असंच आमच्या घर राहणार, असं होईल? बदल, वेगवेगळे उदय होत राहतील. आपण ठरवलं आता मी कधीही क्रोध करणार नाही, मी सदैव प्रेमळ राहील असं? क्रोध येईलच आतमध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सदैव उदय पावतच राहते, वेगवेगळ्या रीतीने. लहानपणी जे होते ते तरुणपणात नाही, तरुणपणी जे होते ते म्हातारपणात नाही. अशा रीतीने प्रत्येक प्रपंच जो स्थूल रूपाने आहे, जो सूक्ष्म रूपाने आपल्या शरीरामध्ये आहे, तो हा सर्व या मायेने उदय पावलेला. या मायेमुळेच तो असा प्रत्येक क्षणाला नवनवीन आहे. आणि याच्यामध्ये जर अडकून राहिलो तर आपल्याला चिती कळणार नाही. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की उदय होणाऱ्या पदार्थांशी मला घेणं देणं नाही, तेव्हा नोदेती या शब्दाकडे आपण येणार. कारण की चिती ही उदय पावणारी नाही आहे आणि आपण उदय पावणाऱ्या पदार्थामध्ये रममाण आहोत. भगवंत हा उदय पावणारा नसून, म्हणजे चिती म्हणजे चितीचा संबंध, चिती हा शब्द इथे आला तर चिती म्हणजे भगवंत. ही चिती किंवा हे जे चित आहे
हे उदय पावणारं नाही आणि म्हणून त्याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही. कारण 99.99% म्हणजे 99.99% लोक नव्हे जीव हे उदय होणाऱ्याच पदार्थांमध्ये रस ठेवलेले आहेत. आणि तुम्ही वेदांत जरी ऐकला तरी सुद्धा तुम्ही तसेच जर असाल तर तुम्हाला नोदेती मध्ये रस राहणार नाही. कारण इथे पहिल्या शब्दात सांगितलेले न उदेती, त्याचा उदय होत नाही, उदय न होणारा आहे तो. आणि आपल्याला रस कशात आहे? उदय होणाऱ्यामध्ये रस आहे. नवीन 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 पाहिजे. काय तेच 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 लावलंय असं होतं. ठीक आहे, तेच 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 जे आहे ते मायेचं नसावं. तुम्ही सगळ्या नवनवीन गोष्टींचा स्वीकार करत राहा, पण त्याच्यामुळे तुम्हाला चिती जर कळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि तुम्ही नवीन गोष्टींचा स्वीकार करत नाही आणि चिती तुम्हाला कळत नाही तरी उपयोग नाही. म्हणजे एखादा मनुष्य जुन्या गोष्टी घेऊन बसला, पण त्या जुन्या गोष्टी त्याने ज्या घेऊन बसल्यात त्या सुद्धा कोणाच्या अंतर्गत आहे? त्या मायेच्या अंतर्गत आहेत. आणि म्हणून त्याला चिती कळलेली नाही तरी उपयोग नाही. म्हणजे नवीन वस्तूंचा नवीन उदय पावणाऱ्या कुठल्याही वस्तूंचा, पदार्थांचा, सिस्टमचा स्वीकार करा अथवा करू नका. दोन्ही वेळेस जर तुम्हाला चिती लक्षात येणारच नसेल तर काहीही उपयोग नाही. तर काहीही उपयोग नाही. म्हणजे एखाद्याने परिस्थितीनुसार, गरजेनुसार उदय पावलेल्या पदार्थांना स्वीकार केलं, उदय पावलेल्या पदार्थांशी तो व्यवहार करू लागला आणि त्याला चिती लक्षात आली नाही तरी सुद्धा, आणि एखादा नवीन निर्माण झालेल्या पदार्थांशी वैरभाव करून त्यांचा स्वीकार त्याने केला नाही किंवा वैरभाव न करता त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही तरी सुद्धा त्याला जर चिती कळाली नसेल तर त्याचा सुद्धा या ठिकाणी काहीही उपयोग नाही. मग तुम्ही दोन्हीपैकी एका वर्गात कुठेतरी बसता. एक तर नवीन पदार्थ निर्माण होतात त्यांचा तुम्ही स्वीकार करणारे. उदाहरणार्थ, पूर्वी पास्ता नावाचा काही पदार्थ नव्हता, तो पास्ता नावाचा पदार्थ आता उत्पन्न झाला. कुठून आला, कसा आला तो भाग निराळा आहे. कोणाच तरी सुपीक डोक्यातून तिची कल्पना आली, तो पास्ता नावाचा पदार्थ कुठेतरी दुसऱ्या देशात तयार झाला, तो आपल्याकडे आला, आपल्या लोकांनी त्याला तयार केलं. आता काही लोक म्हणते हे असलं कुठं खातो का आम्ही पास्ता बिस्ता, आम्हाला भाकरी पाहिजे. आता त्यांनी पास्ता या पदार्थाचा स्वीकार केला नाही, पण त्यांना चिती कळली नाही. उपयोग काय? म्हणजे नवीन उदयाला पावलेल्या पदार्थांचा स्वीकार केलेला नाही आणि चिती कळलेली नाही तरी उपयोग नाही. आणि आता एखाद्याने रोज जाऊन ठरवलं की पास्ता खायचं, किंवा आठवड्यातून एकदा तरी पास्ता खायचाच, किंवा महिन्यातून एकदा तरी पास्ता खायचाच, आणि तो त्याप्रमाणे खाऊ लागला आणि त्याला चिती नाही कळली तरी सुद्धा उपयोग नाही. म्हणजे पास्ता खाओ अथवा न खाओ, पिझ्झा खाओ अथवा न खाओ, त्याचे परिणाम दुष्परिणाम जे असतील ते होतीलच. त्याचा मी इथे विषय सांगत नाहीये. पण निर्माण झालेल्या, उदय पावलेल्या कुठल्याही पदार्थाचा तुम्ही स्वीकार करा अथवा करू नका. जर तुम्हाला चिती कळत नसेल तर काही उपयोग नाही. परंतु पहिल्या आपल्या अभ्यासाप्रमाणे आपण उदय पावणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण असल्यामुळे, म्हणजे पूर्वी साड्या कशा होत्या तुम्हाला माहित आहे? कशा होत्या? प्लेन, साध्या. आता कशा असतात? चिंतनाला येताना वेगळ्या घालतात स्त्रिया, लग्नाला जाताना वेगळ्या घालतात. कशा झाल्या साड्या? डिझायनर साड्या. म्हणजे मी ते वास्तू रोडवर म्हणून मला माहिती आहे, मी काही विकत नाही घेतलेल्या. चमचमीत साड्यांमध्ये सुद्धा चमचम असते. म्हातारी स्त्रीला वाटतं का नाही घालावी? वाटतं का म्हाताऱ्या स्त्रियांना? म्हातारी म्हणजे समजा 40 क्रॉस केलेली, 40 वय ओलांडलेली म्हातारी आपण धरू, 40 ओलांडले, असं वाटतं का 40 वय झाल्यानंतरच्या म्हाताऱ्यांना की आपण अजिबात ह्या चमचम लावलेल्या, म्हणजे चमकी लावलेल्या साड्या घालू नयेत असं वाटतं? महाराजांनी फक्त बघू नये एवढं वाटतं. त्यांनी जर बघितलं तेव्हा ते चिंतनाला पण त्यांनी असं चमचम लावलेल्या साड्या पण घालतात असं वाटत असेल, नाही का? तुम्ही ते घाला अथवा घालू नका. तुम्हाला चिती कळाली नाही तर काही उपयोग नाही. त्याचा संबंध कशाशी आहे? चितीशी. तुम्ही जर अस्थिरता तुमची वाढणार असेल, चंचलता वाढणार असेल, चिती कळणार नसेल तर त्या तुम्ही घातल्या काय आणि न घातल्या काय. म्हणजे तुम्ही जुन्या पुराण्या कपड्यांचा स्वीकार केला काय किंवा नवनवीन निर्माण होणारे जे कपडे आहेत त्याचा स्वीकार केला, त्याने काही फरक पडणार. नवनवीन निर्माण होणाऱ्या कपड्यांमध्ये फक्त साड्याच असतील असं नाही, कुठलेही कपडे असो. कपडे तर मी एक उदाहरण म्हणून सांगतो. नवनवीन निर्माण होणाऱ्या कुठल्याही पदार्थांचा तुम्ही स्वीकार करा अथवा करू नका.
उदय पावलेला पदार्थ जो आज उदय पावला तो उद्या जुना असणार आहे. कालचे पदार्थ काल नवीनच होते, परवाचे पदार्थ परवा नवीनच होते, आजचे पदार्थ आज नवीन आहेत, उद्याचे पदार्थ उद्या नवीन असते. त्यामुळे कुठलेही पदार्थ असले, कालचे असले काय आणि उद्याचे असले काय, म्हणजे नऊवारी साडी असली काय आणि पंजाबी ड्रेस असला काय, जेव्हा नऊवारी साडी निर्माण झाली, जेव्हा सहावारी साडी निर्माण झाली तेव्हा ती नवीनच होती. कारण त्याच्या आधीचे कुठल्या पद्धती होत्या आपल्याला सांगता येत नाही. उद्या काय कपडे तयार होतील हे कोणीच सांगू शकत नाही, कोणीही सांगू शकत नाही. का सांगू शकते? हे काही सांगू शकत नाही. कारण माया काय निर्माण करणार आहे, कोणाच्या तरी बुद्धीला कशा प्रकारे चालना देऊन कसा पदार्थ निर्माण करेल हे कोणाच्या बाबाच्याने कळत नाही. इंटरनेट नावाचा पदार्थ तयार होणार आहे हे कोणालाच माहित नव्हतं. कम्प्युटर नावाचा पदार्थ तयार होईल कोणालाच माहित नव्हतं. त्याच्यातही इतके अजून काही काही गोंधळ आहेत की आजही माणूस त्याच्या पुढे हतबल आहे. म्हणजे माया अजून काय काय पोटातून बाहेर काढणार आहे आणि त्याला कोणीतरी ती निमित्त करते. असं नाही की ती स्वतःच निर्माण करते, ती कोणाला तरी निमित्त करून करणार आहे. म्हणून ती कोणाला तरी निमित्त करून तिने काही उदय करो तुम्हाला ती कळणार नाही, असं तिचं काम आहे. तिचं एवढंच फक्त लक्ष आहे की तुम्हाला चिती कळायला नाही पाहिजे. तिचं काम काय? तुम्हाला तिने असं का करावं, तिने असं का करावं की आपल्याला चिती कळू नये असं तिला का वाटावं. तुमच्या घरी मी आलो समजा उदाहरणार्थ, तर तुमच्या घरात किती पैसे लपवले तुम्ही मला सांगता का? सांगता का नाही सांगता? आता माझ्यावर तुम्हाला चांगली श्रद्धा आहे, बरं मी तुमचे पैसे घेणारही नाही हे तुम्हाला ठाम माहिती आहे, तरी सांगता का? बरं तुम्हाला माहिती आहे हे महाराज म्हणजे काहीतरी आपल्याला उपकारक आहेत. समजा उदाहरण म्हणून धरलं की तुम्हाला असं वाटतंय की हे महाराज आपल्याला वाईटातून चांगल्यातून सगळ्यातून तरुण न्यायला मदत करणार आहेत असं तुम्हाला वाटतंय. म्हणून तुम्ही माझ्याकडे येऊन तुमचे सगळे पाप सांगता का की महाराज मी अशी अशी पापं केली आहेत, असं असं वाईट केलंय, आता तुम्ही मला याच्यातून तारून न्या, सांगता का? का नाही सांगा? ह्याला काही उत्तर आहे का तुमच्याकडे? सांगत नाही हे नक्की आहे. का सांगत नाही याचं उत्तर काय? महाराज आमच्याकडे 2 करोड रुपये आहेत ना, 2 करोड जास्त झाले, 2 लाख रुपये आहेत, असतील पण कुणाकडे मला माहिती, 2 लाख रुपये आमच्याकडे आहेत, 2,55,351 रुपये आमच्याकडे आहेत, हे आमचा आहे का? बायकोला सांगतील. बायकोला नाही सांगितलं तर काय होईल? ते पुढचे परिणाम माहीत असतील म्हणून सांगतील. का सांगत नाहीत? तुम्ही सांगू नका, मी असं म्हणत नाही तुम्हाला, मी का सांगत नाही याची विचार करायला सांगतो तुम्हाला. असं आपण का करत नाही? याचा विचार करा तुम्ही, मग तुम्हाला कळेल की माया अशी का करते. संसारामध्ये संसार निर्माण करणारी जी माया आहे, ही माया असं का करते? आपल्याला उदय होणारे पदार्थांमध्येच खिळवून का ठेवते आणि चिती आपल्याला का कळून देत नाही? तुम्ही ह्याचं उत्तर शोधा, म्हणजे ह्याचं उत्तर कळायला तुम्हाला सोपं जाईल. काय उत्तर याचं शोधलं का? कुठलाही प्रपंच उघड होऊ नये असं साधारण प्रवृत्ती सर्वांची असते. काही उघड होऊ नये, गुप्त राहावं, गुप्त असं सर्वांनाच वाटतं. तुम्ही ते सगळेजण जे बसलेले आहेत, प्रत्येक जण उघड आहेत का गुप्त आहेत? माझ्या सकट आपण उघड आहेत का गुप्त आहोत? उघड आहे का गुप्त आहे? सहज प्रवृत्ती आहे. मग आपली माया ती कशी राहील? ती तशीच आहे. ती म्हणते काहीच उघड नाही झालं पाहिजे, कळलंच नाही पाहिजे काय चाललंय. आपल्याला पण तसंच आहे ना. म्हणजे एखादा आंघोळ करून जर आला, आंघोळ करून एकदम चांगलं व्यवस्थित सफेद कपडे घालून, सफेद कपडे, डोक्यावर टोपी, गंध, माळ वगैरे घालून आला आणि एकदम गोरा गुमटा चांगला दिसतो म्हणून तो चांगला पवित्र आहे असं समजावं काय? मी असे कपडे घातले म्हणून मी एकदम चांगला स्वच्छ आणि एकदम पारदर्शक आणि पवित्र माणूस आहे असं समजावं काय? असं समजू नये. असं समजू, कारण गुप्त राहणं हा सर्व, गुप्त राहण्याचा जो आतमध्ये विचार आहे हा सर्वसाधारण सर्वांमध्ये सहज आहे. तो ज्या मायेपासून तयार झाला, ती माया तरी उघड व्हावं, खरं आहे ते उघड व्हावं असं कसं करेल? तिचा तो स्वभावच नाही, लोपून ठेवावं हा तिचा स्वभाव. आपलं पण जसं आहे की आपलं सगळं काय राहिलं पाहिजे, पण आपण गुप्त असलेलं कोणाला सांगतो? गुप्त गोष्ट कोणाला सांगतो आपण? अत्यंत जवळच्याला सांगतो. माया सुद्धा तशीच आहे. तुम्ही अत्यंत तिच्या जवळ जा, तुम्हाला ती खरं सांगून टाकेल. ती सांगेल खरं काय. तिच्या जवळ जा, म्हणजे तिला ओळखा. तिला ओळखलं, तिच्या जवळ गेलं. जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या फार जवळ गेलो म्हणजे त्या व्यक्तीला ओळखायला लागतो.
त्या व्यक्तीला ओळखायला लागलं की ती व्यक्ती आपल्याला जवळची झाली की त्याची गुप्त गोष्टी आपल्याला सांगते. जितक्या जवळ जाईल तितकं गुप्त कळतं. तसं मायेच्या जितक्या जवळ तुम्ही जाल तितकं जगत गुप्त जे आहे ते कळेल. काय आहे जगत याचा संभ्रम आज शास्त्रज्ञांना सुद्धा आहे. पण या शास्त्रज्ञांची दृष्टी आणि साधू संतांच्या दृष्टीमध्ये बदल आहे. या शास्त्रज्ञांनी मायेपासून दूर दूर जात आहेत. ते उदय पावणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होत तिचा शोध घेत आहेत. आणि साधू संत उदय पावणाऱ्या पदार्थांपासून विरक्ती निर्माण करून, विराग निर्माण करून तिच्याकडे जात आहेत. म्हणून साधू संतांना तिचं खरं स्वरूप तीच उघड करून देते आणि शास्त्रज्ञांना ते कधीही उघड होणार नाही. म्हणजे विज्ञानवाद्यांना कधीही ते उघड होणार नाही. म्हणून तुम्हाला विज्ञानामध्ये काहीही फल मिळणार नाही. विज्ञान हे कितीही प्रगती करो, सुख आणि समाधान कधीही देऊ शकणार नाही. सुख समाधानासाठी निर्माण केलेला प्रत्येक पदार्थ जो विज्ञानाने तयार केला तो तुम्हाला दुःखालाच कारण होणार. तुम्ही करून बघा, काय करायचं, अख्ख्या सगळ्या जगाचा अभ्यास. जेवढे पदार्थ तुम्ही तिच्या पासून निर्माण झालेल्या उदय पावलेल्या पदार्थांमध्ये रममाण होऊन तुम्ही स्वीकारत राहणार, ते सगळे पदार्थ तुम्हाला पुढे दुःखाला कारण आहे. आणि ती सदैव या सर्व पदार्थांविषयी, तिच्याविषयी आणि चितीविषयी गुप्तताच ठेवेल. म्हणून तुम्हाला ती गुप्तता संपवायची असेल तर असं काहीतरी करा की जेणेकरून तुम्ही चिती आणि ती माया या दोघांचं नक्की काय प्रपंच आहे हे कळून देईल. हे करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ज्या ज्या उदय पावणाऱ्या पदार्थांमध्ये आपण सदैव रममाण आहोत त्या उदय पावणाऱ्या पदार्थांपासून काय व्हा, परावृत्त व्हा. स्वीकार करू नका असं नाही. विचार करा त्याचा. जे निर्माण होईल ते भोगा, जे निर्माण होईल ते पहा. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला मी अडवलेलं नाही किंवा तुम्हाला असं हे करू नका, ते करू नका, हे असं नाही तसं नाही असं नाही सांगत. जर तुम्हाला मायेचं कार्य लक्षात घ्यायचं असेल आणि मग जर तुम्हाला चिती लक्षात घ्यायची असेल तर तुम्हाला अशा रीतीने जाणं गरजेचं आहे. उदय होणं हा मायेच्या अंतर्गत भाग आहे. मग उदय तो ब्रह्मदेवाचा असो किंवा कृमी कीटकाचा असो. कृमी कीटक सुद्धा मायेच्या अंतर्गत आहे आणि ब्रह्मदेव सुद्धा मायेच्या अंतर्गत. यांच्यामध्ये येणारे सर्व मायेच्याच अंतर्गत आहे. मग तो जड पदार्थ असो किंवा चेतन दिसणारा पदार्थ असो. म्हणून या सर्वांविषयी ज्याला विरक्ती आहे, विराग आहे, तोच या ठिकाणी अधिकारी. बाकी कोणीही अधिकारी नाही. तुम्ही आज अधिकारी नसाल, कदाचित उद्या व्हाल, कदाचित परवा व्हाल, कदाचित 10 वर्षांनी, कदाचित 10 जन्माने व्हाल. पण जेव्हा केव्हा तुम्ही अधिकारी होईल तेव्हाच तो विषय तुम्हाला लक्षात. तोपर्यंत तुम्ही फक्त ऐकत आहात. हा अधिकाऱ्याचा विषय आहे. ज्याचा जसा अधिकार असतो त्याप्रमाणे तो विषय तो प्राप्त करतो. जर तुम्हाला वेदांत या विषयातून भगवंत म्हणजे काय, आपण नक्की कोण आहोत, सुख म्हणजे नक्की काय असतंय, या सगळ्यांचा जर विचार करायचा असेल, हे शोधायचं असेल तर तुम्हाला वेदांताशिवाय पर्याय नाही. कोणालाच वेदांताशिवाय पर्याय नाही. सर्वांना वेदांताला शरण यावंच लागेल. आणि त्यासाठी अशा आद्य शंकराचार्यांसारख्या अवतार महापुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आश्रय करावा लागेल. आणि म्हणूनच आपण हा दृश्य विवेक हा ग्रंथ या ठिकाणी अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाच्या द्वारे आपण क्रमाने बारकाईने एक एक विषय पाहत आहोत. हा विषय जेव्हा संपेल तेव्हा तरी कमीत कमी आपल्याला माया म्हणजे काय हे लक्षात यावं, चिती म्हणजे काय लक्षात यावं आणि त्या दोघांपासून निर्माण झालेला हा जगतरूपी प्रपंच म्हणजे काय हे लक्षात यावं आणि आपण म्हणजे काय आहोत हे लक्षात. हे सगळं तुमच्या लक्षात येण्यासाठी या ग्रंथाचा जो क्रम आहे, या ग्रंथाची जी गती आहे, ही सर्व तुम्हाला पेलवो. तिथपर्यंत तुमचं आयुष्य शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ राहो अशी त्या चितीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच भगवत स्वरूपाला साक्षी ठेवून त्या भगवत स्वरूपालाच हे चिंतन अर्पण करतो. आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.